वाघाचे धर्म यांनी सोम घेतलेला आहे वाघाचं, त्या वाघाचे धर्म याला लागू पडतात का नाही, याला ते धर्म लागू पडत नाही. तसं नाटकामध्ये स्त्री पाठ करणारा जो आहे त्या पुरुषाचा सुद्धा तसंच आहे. तो स्त्री पाठ करत जरी असला तरी वास्तवामध्ये त्याला असं कधीच वाटणार नाही की मला पती असावा, असं कधीच वाटणार नाही. कारण त्या ठिकाणी त्यांनी जरी स्त्री पाठ केलेला असला तरी सुद्धा स्त्रीचे धर्म जे आहेत हे त्याला लागू पडत नाही. मग जर हे धर्म एकमेकाला लागू पडत नाही तर पहा हे जे शरीराचे धर्म आहे हे आपल्याला कसे काय लागू पडतील, कुठेतरी बघा. पण प्रॉब्लेम कुठे आहे? प्रॉब्लेम इथेच आहे की आम्ही ह्या गोष्टी जाणूनच घेत नाही. आम्ही ह्या गोष्टी कधी जाणूनच घेत नाही. शरीराचे 6 गुण आहेत. कोणते कोणते गुण आहेत? तर जन्म घेणे, वाढणे, परिणामाला पावणे, अपक्षीयते, वार्धक्य आणि मरण. पण या क्रमानुसार शरीर वाढतं, जन्म घेतो, वाढतं, परिणामाला पावतं. आणि जसं आपण वस्त्र बदलावं, जुनं वस्त्र टाकून द्यावं आणि नवीन परिधान करावं, त्या पद्धतीने हे शरीर थकलं, हे शरीर कमकुवत झालं किंवा लक्षात घ्या, किंवा कधी कधी असं सुद्धा होतं की हात तोच शब्द घालून तोच देश घालून त्या आपल्याला सुद्धा कधीतरी कंटाळा कुंडली बघा आणि म्हणून सुद्धा विचार करतो. कारण का बरं मी याच्यासाठी सांगितलं की
गणेश जयंती आहे तर त्यानुसार आज आपण एक आख्यान शिव आणि सती यांचा विवाह हे आख्यान आपण पाहणार आहोत. नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण सतत फिरतसे मुखी नारायण सतत फिरतसे मुखी नारायण नारायण जय जय नारायण नारद भ्रमण करत दक्ष राजाच्या दरबारापर्यंत आले. दक्ष राजाच्या घरापर्यंत
दक्षाला पाहिलं, नारायण नारायण असं म्हणलं. दक्षाने उठून पाहिलं, अरे ज्याने माझ्या मुलांना उपदेश केला आणि त्याच्यामुळे माझी मुलं मला सोडून गेली, तो नारद इथे समोर पाहिल्याबरोबर म्हणाले, विचार नारदा, अरे तुला लाज नाही वाटत काय? चिडलं त्याच्यावर. म्हणे का बरं, काय झालं? माझे दोन डोळे कुमार अजून त्यांनी पाहिलं तरी काय होतं? तुला थोडी सुद्धा शरम वाटली नाही? त्यांना उपदेश केला आणि तिकडे तिकडे त्यांना संन्यास घ्यायला बाबा. नारद म्हणाले, मी चांगलंच काम केलं आणि तुम्हाला सुद्धा मी दीक्षा देण्यासाठी म्हणून तिथे आलोय. पण दक्ष राजाचा संताप. ते म्हणाले, लक्षात घे, ज्यांनी ज्यांनी म्हणून आज तू उपदेश केला ठीक आहे, पण ज्यांनी ज्यांनी हे 3 ऋण फेडलेले नाही, ऋषी ऋण, देव ऋण आणि पितृ ऋण, ते 3 ऋण ज्यांनी फेडलेले नाही आणि या अध्यात्माच्या मार्गावर संन्यास दीक्षा घेऊन पुढे चाललेले आहे, त्या लोकांना प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मी दक्ष प्रजापती तुला शाप देतो. नारदाला सुद्धा शाप दिला. काय शाप दिला? तर तुला सतत आणि सतत भ्रमण करावं लागेल. तुझा ठाव ठिकाणा निश्चित असा कधीच राहणार नाही. आणि म्हणून नारदांना सतत भ्रमण करावं लागतं. तेवढ्या वेळात काय झालं, एका कोण तिथे आल्यामुळे अजून पुढे काही विपरीत घडायच्या. ब्रह्मदेव त्या ठिकाणी प्रसन्न झाले आणि ब्रह्मदेवांनी मध्यस्थी केली. दक्षाला सांगितलं की बस झालं, ठीक आहे, तुला काय शाप? पिताजींनी म्हटल्याबरोबर दक्ष सुद्धा शांत झाला आणि दक्षाला सांगितलं की आता तू एक काम कर, तू विवाह कर. आणि गिरिणी नावाच्या एका सुंदर कुमारीशी दक्षाने विवाह केला. आणि पुढे ब्रह्मदेवांच्या सांगण्यावरून गिरिणी आणि दक्ष यांना 60 कन्या झाल्या. पैकी ऋषी मुनी कश्यपांना, धर्माला, चंद्राला 27 अशा पद्धतीने 60 मुलींचं विवाह कार्य दक्षाने उरकलं. आणि आता दक्षाला असं वाटलं की अजून एक कन्या आपल्याला असावी. पण कोण? तर जगदंबेची आराधना करायला सुरुवात केली. आणि जगदंबेला ते म्हणाले की जगदंबेला दोघं नवरा बायको या दोघांनी जगदंबेची आराधना करायला सुरुवात केली. आणि जगदंबेला सांगितलं, प्रसन्न होऊन जगदंबेला सांगितलं की तू आमच्या पोटी जन्माला यावा अशी आमची इच्छा आहे. जगदंबा होऊन प्रसन्न वीरीशी कथी जाण, येई गंजा उदरास कन्या म्हणून जन्मा. प्रसन्न झाली जगदंबा आणि सांगितलं, काही काळजी करू नको, तुझी इच्छा आहे ना, नक्की. आणि आता नेमकं काय झालं की लीलाधर महेश्वर जे आहेत त्या महेश्वरांनी काय केलं, सखीचा जन्म होतोय पण तत्पूर्वी त्या लीलाधर महेश्वरांनी काय केलं, आपल्या वामांगामधून श्रीहरीला निर्माण केलं. आपल्या सभ्य भागातून विधी म्हणजे ब्रह्मदेवाला निर्माण केलं आणि हृदयातून रुद्राला निर्माण केलं. आणि सगळ्यांना सांगितलं, त्यांना एक एक कार्य वाटून दिलं. या सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय हे कार्य वाटून दिलं. आणि त्यांना सांगितलं की हे चोखपणे हे कार्य सगळ्यांनी पार पाडायचं. त्या ठरल्यानुसार करू लागले यथोचित कार्या. आणि ते कार्य तिघच्या तिघ म्हणून करायला लागले. असं वाटायला जरी लागलं तरी नंदा व्रताचे अनुष्ठान केले. शिवप्रभूती
ज्योती प्रगट झाला. या सतीने ध्यास घेतला. काय करणार? ध्यास असा घेतला की नाही मला शंकरांशीच विवाह करायचा. आणि आई वडिलांची आज्ञा घेतली. तपश्चर्येला गेली. तपश्चर्या घडते. एवढी तपश्चर्या सगळे पृथ्वी डोलायला लागली. पण अजूनपर्यंत भगवंतांना म्हणजे भगवान शंकरांना अजूनपर्यंत काही जाग आलेली नाहीये. ते अजून लोक निद्रेमध्ये आहेत. ब्रह्मदेव इंद्र सगळेच्या सगळे देवतागण कैलासावर गेले. भगवंताची स्तुती केली आणि भगवंताला सांगितलं हो नंदा प्रकारचं अनुष्ठान केलेलं आहे म्हणून. सती तपश्चर्येला बसली आहे आणि तुम्ही अजूनपर्यंत इथे निद्रे हे कसं चालेल? असं म्हणल्याबरोबर शंकरांनी योग निद्रा भंग पावली आणि तिथून ज्या ठिकाणी सती तपश्चर्येला बसली त्या ठिकाणी शिवशंभू प्रगट झाले. प्रगट होताच सतीला म्हणाले मान तुला काय हवंय? आता तिच्या मनामध्ये हा विचार होता की प्रभूंना आपण पती म्हणून म्हणाल की मरलेला आहे. पण बोलायचं असं ती थोडी लज्जित झाली आणि बोलली. 2-3 वेळा भगवंतांनी तिला विचारलं तुझ्या मनामध्ये काय असेल ते म्हण. पण ती लज्जित झाली आणि ती लज्जित झाल्यामुळे शंकरांच्या लक्षात घेऊन ते तर तिथून निघून गेले. सती सुद्धा आपल्या घरी आहे. आपल्या वडिलांना तिने जे सांगायचं ते सांगितलं आणि वडिलांना सांगितलं. वडील म्हणाले काहीच हरकत नाही. तू जसं म्हणते त्याप्रमाणे तुझा विवाह शंकराशी होईल. पण केव्हा? आता त्या दक्ष राजाच्या मनामध्ये आलं सुद्धा की आता मी जाऊन समजा शंकरांना विचारतो आणि त्यांनी जर नाही म्हणतो तर काय करावं? मनामध्ये विचार आहे. नक्षत्र असता घरी नक्षत्र असता घरी घरी मंगल करी विद्याची खरी योग जीवाला योग्यवराशी सोपावे कन्येला योग्यवराशी सोपावे कन्येला सकळे जगाचे हरिचित सकळे फसवे आधी पिता व्हावा लागतो आपल्या एका मुलीचा. तेव्हा हे सगळ्या गोष्टी सगळ्या करतात. त्या पितेच्या जीवाला किती घोर असतात आणि असा मनामध्ये विचार आला. आणि इकडे या बाजूला शंकरांची सुद्धा अवस्था अशी झाली. शंकरांना सुद्धा काही कर्मेना. काय करावं? एक सारखं असं वाटायला लागलं होतं त्यांना की परत परत जाऊन एकदा सतीला त्यांनी पाहिलं आणि असं वाटलं की पुन्हा आपल्या एकदा जाऊन भेटून यावं की काय.
त्यांनी ब्रह्मदेवाचा आठव केला आणि ब्रह्मदेव तिथे हजर झाले. भगवंता काय आले? शंकरांनी सांगितलं की आत्ताच्या आत्ता जा दक्षाच्या इथे आणि दक्षाला सांग की आम्ही तुझ्या कन्येशी विवाह करण्यासाठी तयार आहोत. ठीक आहे. आणि भगवान शंकरांची आज्ञा घेऊन ब्रह्मदेव दक्ष प्रजापतीकडे आले. आता दक्ष या विचारामध्येच आहे की काय करावं, कसं जाऊन बोलावं शंकराशी, तुम्ही माझ्या मुलीला असं वरदान दिलं पण ते केव्हा प्रत्यक्षामध्ये साकार. आणि त्या वेळेला तिथे ब्रह्मदेव प्रकट झालेले आहे. ब्रह्मदेवांनी दक्षाला सांगितलं की चिंतित का? दक्षाने त्याचा प्रश्न जो ज्याची चिंता होती ती ब्रह्मदेवाला सांगितले. ब्रह्मदेवाने काही काळजी करू नका, मी सुद्धा शंकराचा प्रस्तावच होता आणि मग ठरल्याप्रमाणे बोलणं सगळं झालं. लग्न ठरायचं ते ठरलं. काय वर्णतो सोहळा शिवाच्या पाणी ग्रहणाचा आणि ठरलं, लग्न ठरलं. त्याप्रमाणे विधी हरी ते सगळे देवता गण कैलासावर जमले. काय वर्णतो सोहळा शिवाच्या पाणी ग्रहणाचा नंदीवरती आरूढ शिवशंभू निघाला. आता नवं शिवशंभू काही साधं सुद्धा नाही, पण सगळे घोड्यावर बसतात. आमचे शिवशंभू मात्र त्या वृषभावर त्या नंदीवर बैलावर बसलेले. नंदीवरती आरूढ होऊन शिवशंभू निघाला. गरुडावरती हरिसंगती, गरुडावरती हरिसंगती विधी भगवंताच्या समोर सोबत कोण आहेत? सगळे देव आहेत, देवता आहेत, राणी म्हणून आणि भूत आहेत, पिशाच आहेत, भूतगण आहेत. सगळेच्या सगळे बाशिंग बांधलेले आणि सगळे मित्र आहेत. काय
आणि निघाले दक्ष प्रजापतीच्या घरी विवाहासाठी. आणि यथोचित सगळे देवता वगैरे सगळे तिथे आले. ठरल्याप्रमाणे सगळं आभूषण म्हणजे घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे साप, जटा सांभाळा एवढा मोठा, त्याच्यावर गंगा, त्याच्यावर चंद्र आणि एक नागराज, कानामध्ये सुद्धा नाग, हातामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे साप, विषारी आणि अशा आभूषणाने नटलेला आहे आमचा शिवशंभू नवरदेव, बाशिंग बांधलेला आहे. आणि नंदीवर आरूढ झाला. नंदीवर बसले सुद्धा उलटे, हातात शेपूट धरली आहे. सगळं विचित्रच का. समोर सगळे भूत पिशाच हे नाचतात आहे, नुसता हल्ला तंदोळ मारलेला आहे. शंभू रागाचा विवाह आहे म्हणून. आणि दक्ष प्रजापतीच्या गेले, सगळ्यांचा यथोचित सत्कार झाला, स्वागत झालं. आणि दक्षाने आपली सती नावाची मुलगी शंकरांना तिचा हात शंकरांच्या हातात दिला, विवाह लावून दिला. आणि सगळं वराड आपलं परत लग्न लावून लग्न वराड जसं घरी येतं तसे हे सगळे कैलासावर आले. जो आपापल्या मागे निघून गेला, नंतर या दोघांचा संसार सुरू झाला. त्या दरम्यान शंकरांनी नवविधा भक्ती आणि सगळं तत्वज्ञान हे सतीला समजावून सांगितलं, ज्ञान आपल्याला सांगितलं. आणि एक दिवस असे भ्रमण करत असताना भ्रमणकरिता दंडकारण्यासी भ्रमण करत होते. आणि दंडकारण्यामध्ये यांनी दोन व्याकुळ पुरुष पाहिले. आणि भगवंतांनी त्यापैकी जो ज्येष्ठ आहे त्या ज्येष्ठाला वाकून नमस्कार केला. आता सतीने विचारलं, अहो उत्सुकता असते सगळ्यांना, सतीने उत्सुकता करून सतीने विचारलं, अहो अगदी हे संन्यासासारखे दिसणारे, इतके व्याकुळ अवस्थेत असलेले आणि ज्यांना तुम्ही प्रणाम केला ना आहेत कोण? भगवंत म्हणाले, अगर मी ज्यांना प्रणाम केला तो जो ज्येष्ठ दिसतो आहे भगवान विष्णू आहे. आणि त्यांच्या सोबत जो आहे तो शेष आहे. पण सतीला काही विश्वास बसेना म्हणून तुझ्या मनामध्ये असं आलं शंका. आजच्या कीर्तन सेवेला इथे थांबतो आणि आरती म्हणून पूर्वरंगामध्ये माझा घटकात मायाची ब्रह्म ब्रह्मतेची माया अंग आणि छाया जरापरी. लक्षात घ्या, सगळ्या गोष्टी या ज्या आहेत त्या मायेच्या अधीन असल्यामुळे आणि माया ही ईश्वराच्या अधीन असल्यामुळे आपल्याला जर बजायचं असेल, आपल्याला जर अगदी शरण मिळायचं असेल तर त्या ईश्वराला शरण गेल्या वाचून काही गत्यंतर नाही. आणि ईश्वराला शरण मिळायचं. जर आपण आपले शत्रू आपल्याला भेटलेले असतील तर त्या शत्रूला शरण मिळायचं. कारण देवाचा शिष्य तो देवाशीच गोड आणि एकाशी साध नाही. स्तुती करायची ती भगवंताची करा, परमेश्वराची करा. व्यक्तीची करू नका. कारण व्यक्तीची स्तुती केली तर ती आपल्याला दयाला दिल्याशिवाय आहे. पुंडलिक वगैरे. आणि म्हणून आता आपण उभे राहा.